जय भीम, जय संविधान. मी अजित कांबळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना सांगू इच्छितो की या देशामध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाची किंमत शून्य आहे. या देशामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण शिकण्याचा अधिकार अजिबात नाही. या देशामध्ये गरिबांच्या मुलांना शिक्षण शिकण्याचाही अधिकार मुळीच नाही, असं या सरकारच्या धोरणामुळे मला वाटत आहे. याचं कारण असं की या देशामध्ये वारंवार पेपर फुटीसारख्या घटना घडत असतात. या देशामध्ये याविरुद्ध कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली जात नाही आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी, विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळायचा प्रयत्न केला जातो आहे. आणि याच विरुद्ध दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी देशाचे सर्वोत्कृष्ट सायंटिस्ट सोनम वांगचुक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या मागण्या ह्याच आहेत की या देशामधील पेपर फुटीचे प्रमाण रोखले पाहिजे, या देशामधील ऑनलाईन घेतल्या जाणाऱ्या परीक्षाच बंद केल्या पाहिजेत. आणि त्याचप्रमाणे या देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे. या मागण्या घेऊन गेले 15 दिवसापेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला या ठिकाणी सोनम वांगचुक हे उपोषणास बसलेले आहेत. परंतु या देशाचं दुर्भाग्य मी म्हणत नाही, परंतु या देशातील सरकारचं हे दुर्भाग्य आहे की या आंदोलनाला जाऊन भेटण्याच्या सरकारला वेळ नाही. या देशाचे पंतप्रधान यंदा आंदोलनाकडे बघायला वेळ नाही, परंतु बाहेरच्या देशामध्ये फिरायला वेळ आहे. या देशाचं दुर्भाग्यच आहे की या देशाला असे पंतप्रधान भेटलेले आहेत की ज्या पंतप्रधानांना या देशातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे पाहायला वेळ नाही. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की या देशाचा कणा म्हणजे विद्यार्थी आहेत, या देशाचा कणा म्हणजे शिक्षण आहे. जर या विद्यार्थ्यांकडनं जर आपण शिक्षण हिरावून घेत असाल, शिक्षणाचे अधिकार हिरावून घेत असाल, तर तुम्हाला काहीही आपल्या मंत्रिपदावरती, आपल्या पंतप्रधानाच्या खुर्चीवरती बसण्याचा अधिकार नाही. हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो. या देशामध्ये गेले अनेक दिवस हे ऑनलाईन प्रकारचे पेपर फुटत चालले आहेत आणि सर्वसामान्य घरातल्या शिक्षण घेणाऱ्या मुलांचं वाटोळ होत चाललेलं आहे. परंतु सरकार यांना हे माहीत असून पण सरकार जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करत आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला इशारा करतो आणि सरकारच्या जाहीर निषेधही करतो की आपण विद्यार्थ्यांच्या शिक्षण व्यवस्थेशी खेळत आहात. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, राजकारण गेलं चुलीत, परंतु आपण आपला तालुका, आपला जिल्हा या ठिकाणी सर्वांनी एकत्रित या. आणि ज्याप्रमाणे या दिल्लीमध्ये आंदोलन चाललेलं आहे त्याचप्रमाणे आंदोलन आपल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये करा, म्हणजे या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग येईल. त्याचप्रमाणे आपण आपल्या स्टेटसच्या माध्यमातून दिल्ली येथे चाललेल्या उपोषणात जाहीर पाठिंबा द्यावा, या आपणा सर्वांसमोर मी मागणी करतो आणि थांबतो. जय भीम, जय